नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाणारी शिष्यवृत्ती एग्जाम ही या ठिकाणी त्याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आता अनेक पालक असतील, अनेक विद्यार्थी असतील, यांचे अनेक विविध असे प्रश्न असतात। या प्रश्नांची उकल करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। काय आहे या व्हिडिओमध्ये माहिती हे आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा ही जी आहे ही इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम असणार आहे। या परीक्षेची जी तारीख आहे ही तारीख म्हणजे ही परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 या रोजी घेतली जाणारी आहे। 12 फेब्रुवारी 2023 रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे। नेमकं या परीक्षेला बसल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना असेल किंवा पालकांना आपल्या पाल्याला कोणकोणत्या परीक्षेसाठी याचा फायदा होऊ शकतो हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर जे विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये आहे, पहा जे विद्यार्थी इयत्ता 5वी या परीक्षेमध्ये आहेत अशांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे। त्याच पद्धतीने शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यामध्ये फक्त पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नसून इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा असेल किंवा त्याच पद्धतीने आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश एक्झाम असेल किंवा आणखीन विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश एक्झाम असेल, या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि ही फक्त इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत अशा पद्धतीचे एक्झाम। तर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती एक्झाम या ठिकाणी असणार आहे। आता या परीक्षेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दिनांक 16 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। सदरील परिपत्रकामध्ये या ठिकाणी या परीक्षेची जी कार्यवाही आहे ती नेमकी कशा पद्धतीने केली जाणार आहे, परीक्षेची जी तारीख आहे ही तारीखही या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। सदरील माहिती ही शैलजा दराडे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आपण या ठिकाणी कोणकोणती माहिती आज पाहणार आहोत, तर यामध्ये परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच पद्धतीने इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठीचं वेळापत्रक या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच पद्धतीने ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत जे काही वेळापत्रक असणार आहे तेही वेळापत्रक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परीक्षेचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हेही आपण आजच्या भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नेमकी पात्रता काय काय असणार आहे, त्याच पद्धतीने विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या संदर्भामध्ये नेमकी कोणती पात्रता आहे, त्यासाठीचे कोणते निकष आहेत हेही आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ही जी संपूर्ण माहिती आहे पहा, काही वेळेस विद्यार्थ्यांना माहिती नसतं की या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं की आपणाला या परीक्षेच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टींसाठी आपली या ठिकाणी निवड केली जाऊ शकते।
तर हे जाणून घेण्यासाठी आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घ्यावयाची असणार आहे। त्याच पद्धतीने परीक्षेसाठी नेमकं कोणतं माध्यम असणार आहे, विद्यार्थ्यांना वयोमर्यादा नेमकी किती असणार आहे, या परीक्षेसाठी नेमकं परीक्षा शुल्क किती असणार आहे, शुल्क भरण्याची पद्धत नेमकी कशी आहे, परीक्षा परिषद शाळा संकेतांक, त्याचप्रमाणे ग्रामीण व शहरी क्षेत्र भागासाठी शिष्यवृत्ती पात्र होण्यासाठी नेमके कोणकोणते निकष आहेत, हेही आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना बार्टी शिष्यवृत्ती आहे ती नेमकी कशा पद्धतीची असणार आहे, त्याचप्रमाणे CBSE असेल, ICSE अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत नेमकी कोणती माहिती असणार आहे, ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या नेमक्या सर्वसाधारण सूचना कोणत्या आहेत, परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती नेमकी कोणती असणार आहे, विद्यार्थ्यांचं आधार कार्ड असेल, विद्यार्थ्यांचं बँक असेल, बँक खाते क्रमांक असेल, या संदर्भामध्येही आपण सदरील माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आता या परीक्षेचं नेमकं वेळापत्रक कशा पद्धतीचं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर यामध्ये आपण पाहू शकता, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन असेल, शासकीय विद्यानिकेतन असेल, प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी। तर यासाठी आपणाला पहा, वेगवेगळ्या परीक्षा देण्याची आवश्यकता नाही, एकाच एक्झाममधून आपणाला या ज्या काही प्रवेश परीक्षा आहेत या सर्व प्रवेश परीक्षांची आपली जी निवड आहे ती एकाच परीक्षेतून होणार आहे। आता नेमकं यामध्ये पेपर हा आपला रविवारीच असणार आहे। रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी ही आपली एक्झाम असणार आहे। तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, प्रथम भाषा प्रश्नांची संख्या असणार आहे 25 आणि त्यासाठी गुण असणार आहेत एकूण 50 आणि त्याच प्रथम जो पेपर क्रमांक 1 आहे त्यामध्ये दुसरा विषय असणार आहे गणित, त्यामध्ये प्रश्नांची संख्या असेल 50 व गुण असतील 100 आणि हा जो पेपर क्रमांक 1 आहे हा पेपर क्रमांक 1 मात्र सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये असणार आहे। म्हणजेच पेपर क्रमांक 1 साठी एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे 75 व एकूण गुण असणार आहेत 150। त्याचप्रमाणे पहा, पेपर क्रमांक 2 यामध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी असे 2 पेपर असतात। तर तृतीय भाषेसाठी प्रश्नांची संख्या एकूण 25 व गुण 50 असणार आहेत। तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी असणार आहे व प्रथम भाषा म्हणजेच मराठी असणार आहे। त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणीसाठी एकूण प्रश्नांची संख्या 50 असेल व गुणांची संख्या ही 100 असणार आहे। अशा पद्धतीने पेपर क्रमांक 2 हा प्रश्नांची संख्या या ठिकाणी 75 व गुणांची संख्या या ठिकाणी 150 असणार आहे। आणि हा जो पेपर असणार आहे हा पेपर क्रमांक 1 झाल्याच्या नंतर हा दुपारी 2 ते 3:30 या कालावधीमध्ये असणार आहे। याची सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावयाची असणार आहे। त्याचप्रमाणे पहा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतूनच विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन व शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी निकषानुसार व गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या नावांच्या शिफारशी केल्या जातील। तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातील। नेमकी ही जी स्कॉलरशिप आहे ही नेमकी आपल्याला किती भेटणार आहे हेही आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत।
सदरील जे काही वेळापत्रक आहे हे इयत्ता 8वीसाठी सुद्धा त्याच पद्धतीचं असणार आहे. प्रश्नांची संख्या सुद्धा सारखीच असणार आहे आणि या परीक्षेचा जो वेळ आहे तो वेळ सुद्धा सारखाच असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना या इयत्ता 5वीचे विद्यार्थी असतील किंवा इयत्ता 8वीचे विद्यार्थी असतील, ज्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप परीक्षेसाठी बसवायचं असणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी पहा, जे नियमित शुल्क असणार आहे हे 16 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये आपणाला नियमित शुल्कासह आपणाला या ठिकाणी परीक्षेचे अर्ज या ठिकाणी भरता येणार आहेत. तर यामध्ये पहा, आपले जे संबंधित स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे व त्या कालावधीमध्येच आपण सदरील माहिती भरून तो अर्ज आपल्या स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुखांकडे जमा करावयाचा असणार आहे. त्याचप्रमाणे पहा, विलंब शुल्कासह सुद्धा आपण काही कारणास्तव जर आपण त्या परीक्षेला बसू शकलो नाही 15 डिसेंबरपर्यंत, तर 16 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये विलंब शुल्कासह आपणाला या परीक्षेचे अर्ज भरता येऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे अतिविलंब शुल्कासह सुद्धा विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसता येईल. तो कालावधी हा 24 डिसेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 असणार आहे. तरी पण सर्व विद्यार्थ्यांनी मात्र नियमित शुल्कासह, म्हणजे जे काही नियमित शुल्क असेल, रेग्युलर असेल, त्या शुल्कासहच, म्हणजे बिफोर आपणाला लेट फीस लागणार नाही अशा दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरणं आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे पहा, 31 डिसेंबर 2022 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजेच 31 डिसेंबर 2022 पर्यंतच आपणाला हे अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल त्या कोणत्याही पद्धतीने आपणाला हे अर्ज भरता येणार नाहीत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकं या शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप हे कशा पद्धतीचं असणार आहे. तर यामध्ये पहा, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वात आनंदाची एक गोष्ट असणार आहे की हा जो पेपर आहेत, म्हणजे पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, हे दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत, बहुपर्यायी असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न व त्या प्रश्नासाठी 4 पर्याय या ठिकाणी दिलेले असणार आहेत. त्याचप्रमाणे पहा, प्रत्येक पेपरसाठी ABCD संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जे प्रश्नपत्रिका असेल ते A सेट, B सेट, C, D अशा पद्धतीचे 4 सेट असणार आहेत. त्याचप्रमाणे पहा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील. ते दोन्हीही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. म्हणजेच या ठिकाणी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र या ठिकाणी एक प्रश्न असेल त्यासाठी 4 पर्याय दिलेले असतील. तर या 4 पर्यायांपैकी जवळपास 20% प्रश्नांमध्ये
हे जे उत्तर असणार आहे हे उत्तरातील 2 पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी किती टक्के प्रश्नांमध्ये 20% प्रश्नांमध्ये असं 2 पर्याय बरोबर असणार आहेत. यानंतर पहा, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नेमकी पात्रता काय आहे? कोणकोणते विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात? यामध्ये पहा, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे. म्हणजे सदरील परीक्षेसाठी बसत असताना विद्यार्थी हा महाराष्ट्रीयन असला पाहिजे, म्हणजे तो महाराष्ट्रातीलच असला पाहिजे. विद्यार्थी शासनमान्य शासकीय असेल, अनुदानित असेल, विनानुदानित असेल, कायमी विनानुदानित असेल किंवा स्वयं अर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा. म्हणजे सदरील विद्यार्थी हा महाराष्ट्रातील शाळेमध्ये शिकत असला पाहिजे. मग ती शाळा अनुदानित असेल, शासकीय असेल, विनानुदानित असेल किंवा कायमी विनानुदानित असेल, या सर्व शाळांमध्ये तो विद्यार्थी शिकत असला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हा एक प्रश्न असतो की सर नेमकी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा नेमकी काय आहे, नेमकं या परीक्षेचं महत्त्व काय आहे. ओके, तर पहा, तर यामध्ये शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा यासाठी सुद्धा पेपर हा एकच असणार आहे. ओके, या सर्व पेपरमधूनच आपली निवड या विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी केली जाते. आता नेमकी परीक्षेचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीची परीक्षा असते आणि विद्यार्थ्यांना नेमके कोणते फायदे या ठिकाणी होऊ शकतात. यामध्ये पहा, पुसेगाव जिल्हा सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती, केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा. म्हणजे हे जे शासकीय विद्यानिकेतन ज्या काही शाळा आहेत, या शाळा सातारा म्हणजे जिल्हा सातारा इथे, धुळे असेल, औरंगाबाद असेल, अमरावती असेल, केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी या शाळा आहेत. आता नेमकं याचा फायदा काय आहे पहा, इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा. म्हणजे या शासकीय विद्यानिकेतन एक्झामचा या परीक्षेचा फायदा काय जर आपल्याला करून घ्यावयाचा असेल तर त्यासाठीच्या अटी कोणत्या आहेत की विद्यार्थी हा इयत्ता 5वी मध्येच शिकत असला पाहिजे, शाळा ग्रामीण भागातील असली पाहिजे. आपल्याला माहिती आहे शहरी आणि ग्रामीण असे 2 भाग असतात, तर शाळा ही ग्रामीण भागातील असावी. त्याचप्रमाणे पहा, फक्त मुलगा असावा, मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही. म्हणजे हे जे विद्यानिकेतन प्रवेश एक्झाम आहे, या एक्झाममध्ये मात्र फक्त आणि फक्त मुलांचाच समावेश असणार आहे. म्हणजे मुलांचीच निवड यातून केली जाते, तर मुलींची निवड यातून केली जात नाही. त्याचप्रमाणे पहा, फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. तर इंग्रजी माध्यमातील जर विद्यार्थी ही परीक्षा देत असतील तर त्याही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही. तर या ठिकाणी तो विद्यार्थी हा मराठी किंवा सेमी इंग्रजी माध्यमामध्येच शिकत असला पाहिजे. त्याचप्रमाणे पहा, ऑनलाईन आवेदनपत्र भरताना शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय, या पर्यायासमोरील होय हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील. म्हणजेच या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख असतील आपले, ते आपणाला अर्ज देत असताना त्यामध्ये त्या पद्धतीची माहिती देतील. तर आपण त्या ठिकाणी होय किंवा नाही मध्ये आपण तो अर्ज भरावयाचा असणार आहे. आता यानंतरचा भाग असेल आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा.
तर यामध्ये पहा, सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा. म्हणजे आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचा फायदा हा कोणकोणत्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो, त्यासाठी नेमकी कोणकोणत्या अटी आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. विद्यार्थी हा इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेला पाहिजे. त्याचप्रमाणे फक्त मुलगा असावा, मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही. त्याचप्रमाणे पहा, अनुसूचित जातीतील म्हणजे ST प्रवर्गातील तो विद्यार्थी असावा. म्हणजे सदरील परीक्षा ही ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि फक्त मुलांसाठीच असणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीतील म्हणजे ST प्रवर्गातील असावा. त्याचप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा. म्हणजे शासनाने जे काही आदिवासी क्षेत्र म्हणून या ठिकाणी जाहीर केलेले आहेत त्या क्षेत्रातीलच तो विद्यार्थी असणं बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. म्हणजे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार नाही, तर मराठी माध्यम असेल किंवा सेमी मराठी माध्यम असेल या सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येऊ शकतं. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय या पर्यायासमोरील होय हा पर्याय अचूक नोंदविणे आवश्यक आहे. म्हणजे ही आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा जी आहे ही फक्त आणि फक्त आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. शहरी भागातील किंवा इतर भागातील विद्यार्थ्यांसाठीही असणार नाही. यानंतर पहा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा. विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन हे कमळेवाडी पोस्ट शिरूर दबडे तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा. तर पहा, विद्यार्थी हा इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेला असावा. त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा. म्हणजे विद्यार्थी हा आश्रमशाळेमध्ये राहत असला पाहिजे. त्याचप्रमाणे फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय या पर्यायांसमोरील होय हा पर्याय आपण निवडणं गरजेचं असणार आहे. आता विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की नेमकं परीक्षेचं माध्यम कोणतं असणार आहे. जे सेमी मीडियमचे विद्यार्थी असतील किंवा मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील की त्यांना सर्वांना या ठिकाणी प्रश्न पडतो की नेमकं या परीक्षेचं माध्यम कोणतं असणार आहे. तर परीक्षेचे एकूण 7 माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये कोणकोणते माध्यम असणार आहेत, तर मराठी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, गुजराती आहे. त्याच पद्धतीने इंग्रजी असेल, तेलुगू असेल किंवा कन्नड भाषा असेल. या 7 भाषांमध्ये ही एक्झाम विद्यार्थी देऊ शकतात. त्याचप्रमाणे पहा, उपरोक्त 7 माध्यमांशिवाय सेमी माध्यमांचे पुढील 6 पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये मराठी माध्यम असेल व इंग्रजी हे असेल, 2 उर्दू व इंग्रजी असेल, 3 हिंदी व इंग्रजी असेल, 4 गुजराती व इंग्रजी असेल, 5 तेलुगू व इंग्रजी असेल, तर 6 कन्नड व इंग्रजी असू शकते. त्याचप्रमाणे पहा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर क्रमांक 1 मधील गणित या विषयाची व पेपर क्रमांक 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा
दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी. म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी निवडलेली एक भाषा असेल व त्यासोबतच इंग्रजी ही सुद्धा भाषा असणार आहे. म्हणजे पेपर हा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. आता काही विद्यार्थ्यांना मार्कही असतात, परंतु त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या परीक्षेमध्ये होत नाही. तर यासाठी काय असणार आहे पहा, की वयाची सुद्धा अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 1 जून 2022 रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे. म्हणजे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की आपलं जे वय आहे हे वय 1 जून 2022 रोजीपर्यंतच आपणाला या ठिकाणी वय काढायचं आहे. तर यासाठी पहा नेमकं वय किती असणं गरजेचं आहे. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, शासकीय आदिवासी विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी सर्व संवर्गातील म्हणजे सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वीच्या फक्त 11 वर्ष वयाची अट आहे. तर जर विद्यार्थी अपंग असतील किंवा दिव्यांग असतील अशांसाठी मात्र वयाची मर्यादा ही 15 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयाची मर्यादा ही 14 वर्षाची असणार आहे. तर जे विद्यार्थी अपंग असतील किंवा दिव्यांग असतील अशांसाठी मात्र हीच मर्यादा 18 वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बसता येऊ शकतं. त्याचप्रमाणे पहा आवेदनपत्रात विद्यार्थ्यांची जन्मतारीख जर चुकीची नोंदवल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर दाखल खारिज रजिस्टरवरून खात्री करून जन्मतारीख अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे. म्हणजे काही कारणास्तव विद्यार्थ्याला चांगले गुण आहेत परंतु त्याची लिहिलेली जी काही जन्मतारीख असणार आहे ही जन्मतारीख व्यवस्थित पाहूनच योग्य पद्धतीनं लिहावयाची असणार आहे. यामध्ये जे काही जनरल रजिस्टरमध्ये जन्मतारीख असणार आहे ही माहिती पाहूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पहा चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरल्यास संबंधित मुख्याध्यापकांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. म्हणजे ही जी काही संपूर्ण जबाबदारी आहे ही मुख्याध्यापकांची असणार आहे व जर जन्मतारखेमध्ये काही चुकीची नोंद जर झालेली असेल तर त्या संबंधित जन्मतारखेसाठी मुख्याध्यापकच शिस्तभंगाच्या कारवाईसाठी प्रस्तावित असतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पहा अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रजिस्टरमध्ये नोंदवलेली असल्यास उदाहरणार्थ 31 एप्रिल ती ऑनलाईन आवेदनपत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपद्धतीनुसार दुरुस्ती करून त्यानंतरच आवेदनपत्रात नोंदवावी. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्रे भरल्यास स्क्रीनवर विद्यार्थ्याचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल, परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही असा मेसेज दिसेल. अशा विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेस प्रवेश मिळेल परंतु त्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे जर जन्मतारखेमध्ये जर काही बदल झालेला असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल अशा वेळेस काय होणार आहे, जर वय वाढलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येऊ शकतं, परंतु या
जे काही निवड यादी असणार आहे, जे विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर होतील अशांची यादी असणार आहे, त्यामध्ये मात्र त्यांचं नाव असणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेचं जे काही शुल्क आहे आपण या अगोदर पाहिलेलं आहे की नेमकं हे आपणाला 15 डिसेंबरपर्यंतच हे शुल्क असणार आहे. ओके. त्यानंतर अतिविलंब शुल्क असेल, या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर यासाठी आपण पाहू शकतो नेमकं परीक्षा शुल्क बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी किती आहे, मागास विद्यार्थी असतील किंवा दिव्यांग असतील त्यांच्यासाठी नेमकं काय फीस आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. त्याच पद्धतीने पहा, प्रत्येक शाळेसाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की NMMS एक्झाम असेल किंवा NTS एक्झाम असेल त्यावेळेस आपण जे काही 200 रुपये शाळा संलग्नता फीस आपण या ठिकाणी भरतो, ती शाळा संलग्नता फीस जरी आपण भरलेली असेल तर या परीक्षेसाठी मात्र परत एक वेळेस आपणाला हे आवेदन शुल्क या ठिकाणी शाळा संलग्नता शुल्क या ठिकाणी भरावे लागते. यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील SC, ST, विजये, NTB, NTC, NTD या भागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही. म्हणजे ही फक्त महाराष्ट्र म्हणजे जे काही आपलं स्टेट बोर्ड आहे त्याच्यातील मराठी माध्यम असेल, सेमी मराठी माध्यम असेल, या सर्व विद्यार्थ्यांना जे SC, ST, विजय, NTB, NTC, NTD प्रवर्गातील असतील त्यांना मात्र या ठिकाणी शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. इतर प्रवर्गातील जे विद्यार्थी असतील त्यांना मात्र या ठिकाणी जेवढं काही शुल्क आहे तेवढे शुल्क भरणे गरजेचं असेल. त्याचप्रमाणे पहा, सर्व विद्यार्थ्यांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित SBC असतील, OBC असतील, ओपन असतील या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. यानंतर शुल्क भरण्याची जी काही पद्धत आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. यानंतर पहा, विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की यामध्ये जी बार्टी स्कॉलरशिप आहे, ही बार्टी स्कॉलरशिप नेमकं काय आहे. माननीय महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे कार्यालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सन 2014 पासून देण्यात येते. त्यानुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळणाऱ्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी माननीय महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडे मागणीनुसार पाठविण्यात येते. त्याचप्रमाणे ऑनलाईन आवेदन शुल्क भरत असताना काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पहा, विदर्भातील 11 जिल्ह्यांतील पालकांचे वार्षिक उत्पन्न 20,000पेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे म्हणजेच तलाठी असतील, तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील यांच्या प्रमाणात असणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक 20,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर असा उल्लेख या ठिकाणी करणे गरजेचं असणार आहे. त्याचप्रमाणे पहा, मुद्दा क्रमांक 6 आणि 7 मधील मुद्दा क्रमांक 6 व 7 मधील प्रमाणपत्रांची संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरून
तपासणी करणे बंधनकारक असून प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करून ठेवणे व परिषदेचे मागणी केल्यास उपलब्ध करून द्यावेत. त्याचप्रमाणे पहा, आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्याच्या मुद्देनिहाय सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्र भरणे गरजेचं असणार आहे. यामध्ये काही माहिती या ठिकाणी दिलेली आपण पाहू शकतो की आपणाला परीक्षेच्या स्वरूपामध्ये नेमकं परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल पहा. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरूपात देण्यात येतील. आपणाला उत्तरपत्रिकांची जी काही तपासणी आहे ती ही OMR पद्धतीने केली जाणार आहे. त्याच पद्धतीने कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही. म्हणजेच कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने तर जे काही डिजिटल स्कॅनचे जे काही कॉपी आहे ती देण्यात येणार नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फोटोची आवश्यकता आहे व त्या फोटोच्या खाली विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने स्वाक्षरी करणं गरजेचं असणार आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर यामध्ये पहा, ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती म्हणजे बँकेचे नाव असेल, IFSC कोड असेल व बँक खाते क्रमांक असेल आणि विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक उपलब्ध असल्यास नमूद करावा. परंतु बाबी अनिवार्य असल्याने बँक खात्यांचा तपशील किंवा आधार क्रमांकासाठी विद्यार्थी पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023च्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविण्यात येतील. त्याच पद्धतीने आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरत असताना सविस्तर सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना व्यवस्थित वाचूनच आपणाला हा फॉर्म भरणे गरजेचं आहे. सदरील माहिती ही शैलजा दराडे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणाला कशा पद्धतीने आपण या ठिकाणी परीक्षेची तयारी करू शकतो हे आपणाला सदरील माहितीच्या आधारे या ठिकाणी समजलेलं असणार आहे. नक्कीच आपणाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.